तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ताच आमची स्विमिंग झालेली आहे, जवळजवळ 1 किलोमीटर स्विमिंग झालेली आहे. तर विषय असा झालेला आहे की आमच्याच 2 मुलांमध्ये थोडासा वादविवाद झाला आहे. तर तो वादविवाद मिटवायसाठी आपण काय करणार आहात, तर दोघांच्यात आपण रनिंगची रेस लावणार आहे. दोघांचं ॲड्रेनलिन रश खूप झालं होतं. तर युद्ध होणार आहे, जो हरणार आहे तर त्यासाठी एक सुंदर नाव जे तुम्हाला शेवटी सगळ्यांच्या सगळे मुलं होते त्यांच्या सहमतीने एक नाव ठरवलं जाणार आहे. त्या नावाने त्याला हाक मारणार आहे. तर दोन्ही मुलांना आपण सगळे नियम सांगूया आणि सगळं तुम्हाला ठरवून सांगू की कशामुळं काय आणि कशामुळं काय झाले. तर हा आमचा पृथ्वी आहे, याच्यात खूप जास्त ॲड्रेनलिन रश उड्या मारू शिवमला म्हणत होता की तुला दाखवन की काय विषय आहे तो आणि काय पळू शकतोय. आता पृथ्वीराजनी रनिंग केली आहे, सगळं केलं आहे आणि शिवमनी पण रनिंग पण केली. आता ऑलमोस्ट सगळ्यांचा वॉर्मअप झालेला आहे. आपण सरळ रनिंगला सुरुवात करूया. तर युद्धाचे नियम असे असणार आहेत की आता जवळजवळ वाजलेत बघा 6:15 झालेले आहेत. 7 वाजेपर्यंत चालून द्या. सगळ्यात जास्त जो राऊंड मारेल तो जिंकला. चालतंय स्टॅमिना बघायचं. मग स्टॅमिना कळेल ना त्याच्यात का मग रात्रभर चालून द्यायचा इव्हेंट आहे का तुमच्यात दम? आहे की माझं काय माहिती आहे का, स्ट्रेंथ बघायचे, कन्सिस्टन्सी स्पीड ठेवतो आमच्या दोघांमध्ये. हां, दोघं सोबत जातो. जास्त कोण टिकन म्हणजे तुला म्हणायचं की तुझ्या स्पीड नाही आहे. स्पीडचा विषय नाहीये अभिदा, स्ट्रेंथ बघायची आपली. मी शिवमचा मॅनेजर आहे आणि जो कॅमेरामॅन आहे रुद्र तो पृथ्वीचा मॅनेजर. असं काही दुमत नाही आहे, दोघांना पण चांगले भेटलेले आहेत. तर काय करायचं मग, नियम दोघांच्या सहमतीने नियम ठरवा एक आणि त्यांनी चालू करा लगेच. नाही तसं काय नाही, स्ट्रेंथ ठेवायची. कॉन्स्टंट स्पीडने दोघं पण 1.5 तास देतोय ना तुम्हाला मी. जास्त राऊंड मार, तू लीड घे. जास्त राऊंड मारून तो जिंकला. बरोबर आहे का? 1.5 तास का? लीड घ्या की तू. हे बघ 1.5 तासानंतर आपण एक करूया, दोघांचं पण नको. 1.5 तासानंतर पण दोघं बी हार मानत नसतील तर हाच इव्हेंट आपण उचलूया आणि स्टेडियम मध्ये घेऊन जाऊया. बघूया कोण जिंकते. चालेल चालतंय. चालेल. पण ज्याचे जास्त राऊंड होतील ते जिंकणार. आता पलटायचं मग सगळंच बाजून यायचं का? सगळं तुझ्या बाजून नाव. नाही तसं काय 1.5 तासात जर 10 लॅपची लीड असन शिवमकडे तर शिवम जिंकला. तसं नाही दादा, तसं नाही आहे. तसं 1.5 तासात काय, अर्धा तासात हाणून ना तो ते 10. कसं काय मग तू नाही आणू शकत का? अभिदा तसा विषय नाहीये. काय माहितीये का, हा हा बरोबर आहे. शेवटपर्यंत टिकन मग रात्र झाली तरी चालेल. पळायचं. आणि आमच्या बरोबर आमचे अथर्व आहेत की जे ज्युरी येतात पहिल्यापासून तुम्हाला माहिती येतात. अथर्व, तुम्ही मुलांना काय संदेश देऊ शकता? हे जे भांडणं झाल्यात हा आपण मिटवायचा किंवा मग यांच्यातलं ॲड्रेनलिन रश कमी करायचा निर्णय किंवा मग जे आपण रनिंगचं साध्य केलेलं आहे ते बरोबर वाटते का? अगदी बरोबर वाटते. वॉचमॅन सोबत सेटिंग लावून ठेवलेले आहे आम्ही. हां, रात्र झाले तरी चालेल पण पळत राहायचे. काय पृथ्वीराज? चालेल नक्की. शेवट चला आता फिक्स झालेला आहे. नाही कोण जास्त राऊंड मारेल तो जिंकला. ह्यो पण मारे. ह्याच्यात दम असेल तर मारेल. ज्युरी काय म्हणतील तो ज्युरींचा निर्णय शेवटचा, पंचांचा निर्णय शेवटचा. जो थांबन तो हारला. चला कंटिन्यू सुरू करूया. चला कंटिन्यू सुरू करूया. शिवम व्हिडिओ चालू आहे. वीक दिसतोयस तू वीक नाहीयेस. तू तुझे ॲडव्हान्टेज बघ काय तुझ्यात ते सगळे फोकस कर. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मुलांची जवळजवळ 1 किलोमीटर स्विमिंग आणि मी त्यांची एक्सरसाइज घेतलेली आहे. तर बघूया आता. दाखवा स्पर्धकांची स्ट्रेचिंग, दाखवा सगळ्या गोष्टी दाखवा. स्ट्रेचिंग झालेली आहे. रेडी बॉईज? कॅमेरामॅन फिरवा. थांबा टायमर लावू द्या मला. अरे फोन तर तिकडे आहे माझा, फोन द्या. अरे ते त्याच्याकडे फोन आहे तुझा. कोणाचा पण द्या एक. काय करायचं? टायमर लाव. ज्युरी जसं की पंचांचा निर्णय शेवटचा. पंच म्हणतील तो जे की खिल्लार जोड आता सुटणार आहे टायमर लावायचं काय? आणि शेवटच्या लेन मधून पळा म्हणजे डिस्टन्स जास्त राहील. काय टाइम तर कळू दे ना किती वेळ पळतात ते. बेसिक झेंडा बंद. झेंडा पंच कोण आहे? कोण बारीला देणार आहे झेंडा? फडकावणार कोण आहे झेंडा? 45 मिनिटं. चला झालेलं आहे. असं का 7 वाजेपर्यंत? तुम्ही सुरुवात तर करा. मला माहिती आहे दोघं बी एका टायमिंगला हरू शकताय. असं काय नाहीये, काय होऊ शकतं काय सांगता येत नाहीये. जास्त वेळ पळेल तेव्हा जिंकला. दोन्ही स्पर्धक तयार आणि रेस सुरू झाले आम्हाला न सांगतात. या ठिकाणी भरलेल्या चित्तथरारक
धावपट्टू सामन्यामध्ये आपण सर्वप्रथम भेटणार आहोत पृथ्वीराजचे मॅनेजर रुद्र काटकर यांना. आमचा स्प्रिंटर स्लॅश मॅरेथॉन रनर स्लॅश वॉटेवर त्याला खूप मोटिवेशन दिलं आहे येताना आणि जसं त्याचं आत मोटिवेशन आहे त्या मोटिवेशन वाटते तो जिंकल आणि आपण ते बघू शकता नाही बघू शकता कुठे गेलेत ते. पण मला आमच्या रनरवर खूप विश्वास आहे जेवढ्या त्या काय एक्साइटमेंटनं त्याने चॅलेंज दिलं शिवम द ग्रेटला की मी आज हरवणार आहे. मी पृथ्वीच्या अरे, एक मॅनेजरला मिनिट थांबू इच्छितो की तुमच्या प्लेअरमध्ये खूप जास्त ॲड्रेलिन रश आहे त्याच्यामुळं थँक्यू. जर विषय असा होता की आमचा शिवम शांत होता, आमचा शिवम काहीच म्हणत नव्हता, पण जो तुमचा जो पृथ्वी आहे तो असा उड्या मारू तुला दाखवतो काय करू शकतो तू करू शकतो का असं करत होता. त्याच्यामुळे आमच्या शिवमला पण ॲड्रेलिन रश झालं, त्याच्यामुळे ही आज मॅच घडते. प्लीज असं विजय आमचाच आहे. बघू शेवटला. विल बी राईट बॅक. बघू आता थालाचा फॅन जिंकतोय का रोहित शर्माचं पोट निघालेलं फॅन जिंकतोय. चला MI आपण भेटणार आहोत शिवम पाटीलचे मॅनेजर अभिषेक कामटे यांना आणि त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया. प्रथमतः धन्यवाद तुम्ही जो माईक हातात घेतला आहे आणि ही सगळी जबाबदारी घेतल्या. मला खूप आनंद होतो की तुमच्या निदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत जेणेकरून मुलांमध्ये कॉम्पिटिटिव्ह जसं की तुम्ही मागं बघू शकता की ही टीम पळत्या दोघं बी सोबत एकामेकाला टक्कर देतात. कॉम्पिटिटिव्ह असं हे वातावरण झालेलं आहे की जेणेकरून यामधून मुलांची जी की मानसिक क्षमता आहे प्रेशर हँडल करायची म्हणा किंवा मग कॉम्पिटिशनची म्हणा ही वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तुम्ही किती पण बोला काय पण बोला जिंकणार तर शिवमच आहे. या ठिकाणी आपण अभिषेक कामटे यांचं मनोगत ऐकलेलं आहे. पुढं आपण बघूया काय होते. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो आमच्याकडे प्लस पॉईंट आहे आमच्या शिवमची हाईट तुमच्या पृथ्वीराजपेक्षा डबलनी आहे. त्याच्या 2 डांगा तेव्हा आमच्या शिवमची अर्धी डांग. गुड बस. हाच तो शिवम तुम्हाला जो म्हणलं होतं ना तो जिंकणार आहे. कारण आहे ना शिवमने आता ऑलमोस्ट 50 मीटरची लीड घेतलेली. शिवम कमॉन शिवम नाईस पेस असंच ठेव. आणि पृथ्वी मागं राहिलेला आहे जवळजवळ 50 मीटरचा गॅप पडलेला आहे. पृथ्वी कमॉन कव्हर करायचंय तुला. अरे बाबा जी 300 मीटरची लीड होती तीच आता तुटलेली आहे. शिवम थांबलेला आहे त्याचा आता थांबलेला आहे जसं की तुम्ही बघू शकताय. तिथपर्यंत आल्यानंतर एक लॅप जास्त राहणार आहे पृथ्वीराजचा. जसं की तुम्ही बघू शकता जवळजवळ 100 मीटर राहिल्यात. 100 मीटर मध्ये 1 लॅप जास्त होऊन जाईल. इझी पळत होता शिवम पाटील. झालं का चल की बास की. बोलू दे त्याचं रक्त बघ किती सासळ. बोलू दे. मराठी डेव्हिड गॉगिन्स. तिसऱ्या राऊंड पासून लय पोटात दुखत होतं पण म्हणलं आज थांबायचं नाही आज धागाच तोडायचा. डोळ्यापुढे तोडला पण डोळ्यापुढे आईचा चेहरा आणि कोचचा चेहरा तुझत होता. मराठी डेव्हिड गॉगिन्स पट्ट्यांचा जिंकला. शिरूर काय शिरूरभूषण या ठिकाणी शिरूरभूषण इथं उभा आहे. झालेला असा हा खरंच रक्तरंजित झाला. म्हणजे फिजिक्सचं आणि मेंटल स्टेटचं एकदम तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला भेटते. जे 2 व्हिडिओ आपले मागं झाल्यात जसं की कॉम्पिटिशनसुद्धा की कोण कधी डाव पलटन सांगता येत नाही तसंच असतं खेळाचं सुद्धा. कोण कधी फॉर्ममध्ये येऊ शकतं सांगता येत नाही. पृथ्वी मागाशी स्विमिंगला म्हणत होता मला उलट्या होत्यात होत नाही आहे तरी पण त्याने मेंटली सगळं केलं आणि शेवटी 1 लॅप शिवमपेक्षा जास्त पळाला. जवळजवळ आता पहिल्यांदा आपण शिवमचं मनोगत घेऊया. हे जे आमचे ज्युरी येतात शिवम तिकडं पळतोय. शिवम जरा साईडला गेला आहे त्याला वाईट वाटते म्हणून ज्युरीने हा सगळा सामना बघितला आहे. ज्युरी तुम्हाला कसं वाटतंय.
सध्या आपण शिवमच्या मॅनेजरसोबत आहोत. शिवमचा मॅनेजर कंट्रोल करायला लागला आहे, त्याच्या डोळ्यातून पाणी थांबणं झाले, पण तरीसुद्धा शिवमनी पूर्ण प्रयत्न केला. हिची मला खूप चांगलं वाटतं. त्यामुळे शिवम थांबला सगळ्यात पहिले, त्यामुळे शिवम हा या ठिकाणी हरलेला आहे. आणि बास. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की पृथ्वीराज कसा जिंकला. आणि पृथ्वीराजनी जिंकून सुद्धा एक लॅप अजून मारलेला आहे, त्यामुळे पृथ्वीराजनी विक्ट्री सेरेमनी केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. तर मी अपोनंटचा कोच नाही म्हणता यायचं, एक मॅनेजर, एक मित्र त्याचा, जो की त्याला हेल्प करत होतो. पृथ्वीराजचं मनोगत बघूया, कारण त्याचं जे ॲड्रेलिन रश होतं ते आता तुम्हाला दिसणार आहे, जे की खरंच खूप छान खेळा पृथ्वीराज. तसं काय नाही, मला हरवायचं नव्हतं, फक्त माझ्यातली पोटेन्शियल बाहेर काढायचं होतं, तेवढंच, बाकी काही नाही, तेवढंच. एकच प्रश्न विचारू शकतो पृथ्वीराजला, त्याचं त्यांनी खरं उत्तर द्यावं. इगो तोडायला उतरला होता का राऊंडमध्ये? इगो तोडला का? नाही अजिबात नाही, तसं काहीच नाही. फक्त माझं पोटेन्शियल किती आहे मला फक्त बघायचं होतं यामध्ये, बाकी काहीच नाही. जसं की तू स्विमिंगच्या पुढं म्हटला की दाखवतो तुला, तोडतो तुला, मला वाटतंय तोडलाय, पण तुला काय वाटतं? तसं काही नाही, स्पोर्ट्समध्ये होत असतं ते, काय त्यामध्ये इतकं सिरियसली पण घ्यायचं नसतं. आणि काय बोलू, मला काय समजत नाही. इगो तोडला हा की नाही? हो, एक प्रकारे म्हणता येईल. चालते. जे पृथ्वीराजचे समर्थक आहेत, जसं की एवढे सगळं त्यांनी आता हे केलं आहे, वडून आणलं आहे, देवाने दिलं आहे, कसं दिलं आहे माहीत नाही आहे, पण आता आलं आहे, पदरी पडलं आहे, गोड बोलून घ्या. बोला. ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलेलं जिंकणार आम्हीच, कारण की चॅलेंज दिलं, ओपन चॅलेंज दिलं, आणि त्याचा कॉन्फिडन्स बघून सांगितलेलं ठोक आमचा पृथ्वी जिंकणार आहे, आणि तो जिंकलाय. शब्दाला तो खरा उतरलाय. कोणी काही म्हणू द्या, आमच्या शिवमने थांबला, कारण त्याला इंजुरी नव्हती करून घ्यायची. शिवम प्लीज फेस कर, असं काही नाही आहे. ते बघ तिकडं लाजतोय, कॅमेरा फिरवा. शिवम नाराज होऊ नकोस, जे काय होतंय ते चांगल्यासाठीच होतं. आज तो हारला नाही आहे, तू आज इथून काहीतरी चांगलं घेऊन चाललायस असं मला वाटतं. पण काय एक्सपिरियन्स होता? काय नाही म्हणलं, आता एवढा प्रयत्न केलाय, मला बघवलं नाही की एवढा प्रयत्न करून जर तो हरला असता तर त्याचा स्वतः तुटला असता, म्हणून म्हणलं की एक चान्स देऊया, जिंकू दे त्याला. म्हणजे तू स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी लढलायस तो? हां, मी दुसऱ्यासाठी लढले. मित्रांनो, माझ्या नजरेत तर खरं तर शिवम विनर हा ठरलेला आहे, आणि आपण त्याला विनरची पदवी पण देऊ शकतो, कारण शिवमनी स्वतःला मोठं करण्याच्या पेक्षा आधी दुसऱ्याला मोठं केलं. काय माझं एकच म्हणणं आहे की वर जाताय ना, मित्रांनी सोबत घेऊन जावा, की असं नाही की एक मागं राहिला आहे की त्यासाठी त्याला सोडून पुढे जावा, सगळी सोबत जावा. म्हणून मी त्याला आज जिंकून दिलं. तो डिझर्व करत होता. त्याचे एवढे प्रयत्न म्हणजे मलाच हे झालं की तो एवढे प्रयत्न करून जर हरला तर मग त्याचा स्वतःवरचा विश्वास उठून जाईल, म्हणून म्हणलं जिंकू द्या. म्हणजे आज तू स्वतः जिंकायची एवढी कॅपेबिलिटी ठेवत होता, सगळ्या गोष्टी ठेवत होता, तरी पण तू दुसऱ्याला जिंकवलं, हे तुझं खरंच मोठं मन आहे. आणि माझ्या मते तरी खराच विनर तू आहेस. तर मित्रांनो, बघत राहा असेच नवनवीन व्हिडिओ आणि शूटिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आधीमध्ये आपण असे कॉम्पिटिशनचे ब्लॉग पण टाकत जात जाऊ. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.